पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मनवून जाणते नो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. महायोग पीठे तटे भीमरत्याम, वरम पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपां, नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंद वर्षतीये. मनवणी जाणते नो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी सहजे, शाखा पल्लव संतोषती. प्रतिवर्षी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र आदमापूर सद्गुरु बाळमामांच्या या मंदिरामध्ये आणि उत्कृष्ट अशा वातावरणामध्ये चालू असणारा हा एक ज्ञानयज्ञ, नामयज्ञ. आणि त्या यज्ञामधली ही द्वितीय दिवसाची प्रवचनाची सेवा परमभाग्यानं म्हणतो मी माझ्या वाटेला आलेली आहे. कारण बाळमामांच्या या मंदिरामध्ये, सद्गुरु बाळमामांच्या मंदिरामध्ये सेवा मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. इथं आशीर्वादा करता येतो आपण. ही सेवा भगवंताला समर्पित निरपेक्षपणाचा भाव घेऊन त्यांच्याकडनं एक आशीर्वादाचा भाव प्राप्त व्हावा, याच्याकरता आमच्या वाट्याला आलेली ही सेवा. हिथं आम्ही काही सांगायचं नाही, तर हिथं आम्ही किती आहोत, अजून किती आपल्याला प्रगती करायची आहे, याच्याकरता पुढे आरसा ठेवून बोलायचं आहे. कारण हिथं सेवा आहे. आणि सेवेकरता निवडलेली जी ओवी आहे ती ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीतली सुरुवातीच्याच प्रस्तावनेमधली ओवी, 25वी ओवी आहे पहिल्या अध्यायातली. आणि ज्ञानोबराय काय सांगतायत या ओवीमधनं? मनवणी जाणते नो गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. काय करायला सांगतात, त्यामुळे काय होऊ शकतं आणि याच्याकरता एक युक्ती देतात, नाही का? काय करावं आणि मग काय होतं, नाही का? काय केलं पाहिजे. जाणतेनो म्हणजे परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालेल्यांना नव्हे, जिज्ञासू करताय. अधिकारी पुरुषानं गुरूंची सेवा करा. सोपा विषय कसा आहे? अधिकारी पुरुषानं काय करावं? गुरूंची सेवा करा. अधिकारी कोण असेल तर ज्याला मलविक्षेप निवृत्त झालेला आहे आणि आवरण दोषाच्या निवृत्ती करता साधन चतुष्टय अवलंब करून आहे, नाही का? म्हणजेच तो अधिकारी आहे. ज्याला परमार्थिक इच्छा आहे, ज्याला भगवत प्राप्तीची इच्छा आहे, आता तो ब्रह्म जिज्ञासा हा जिज्ञासू वृत्तीचा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, नाही का? वैराग्य धारण करून ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्यता आहे. आता आपण इथपर्यंत आलो आहोत. घरामध्ये निवांत बसत टीव्ही बघत बसण्यापेक्षा आपल्याला प्रवचन कीर्तन ऐकणं त्याच्यापेक्षाही उत्कृष्ट वाटतं. याचं कारण आहे की आपल्यामध्ये तात्पुरतं वैराग्य का असं नाही, ते येण्यापुरतंच झालेलं आहे. म्हणजे वैराग्य आहे. काहींना बऱ्याच काळचं वैराग्य असतं, काहींना आता आपण घरी जाणारच नाही असं नाही, नाही जाण्याची इच्छा नाही असं नाही की प्रवचन संपूच नाही, आता प्रवचनच ऐकत बसावं अशी काही परिपूर्ण इच्छा आहे का? आपल्याला वैराग्य आहे. म्हणजे अंतःकरणामध्ये टीव्ही बघत निवांत घरात बसण्यापेक्षा परमार्थिक चिंतन करावं अशी इच्छा होणं, याला कारण आहे की अंतःकरणामध्ये थोडीशी विरक्तता आली. स्वतःच्या अज्ञानाचं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा ज्ञानाची अपेक्षा माणूस करतो.
काही लोक ज्ञान घेऊन येतील तर त्यांना ज्ञान मिळत नाही, कारण त्यांच्याकडे अगोदरच ज्ञान भरले. पण ज्यांना ज्ञानाची अपेक्षा आहे आणि त्यांना कळालंय की आपल्याकडे ज्ञान नाहीये, आपण कोण आहोत? अज्ञानी आहे. म्हणून शास्त्रीय परिभाषेमधलं वर्णन आहे, स्वज्ञान ज्ञानीनो विरळा. स्वतःच्या अज्ञानाचं ज्यांना ज्ञान झालं अशी विरळा लोक आहेत महाराज. म्हणजे आपल्याकडे असणारा जो भ्रमाचा भाव आहे, अर्जुन सुद्धा म्हणतायत भ्रमतीवच मे मनः, देवा माझं मन भ्रमित झालेलं आहे, मला काहीतरी तत्वबोध करा. शादी मानतोम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, मला ज्ञानाचा बोध कर. म्हणजे जोपर्यंत आपल्या अज्ञानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण शरण येत नाही. जोपर्यंत आपल्याला आपल्या अज्ञानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण नमस्कार करत नाही, सेवा करत नाही. जोपर्यंत आपल्याला आपल्या अज्ञानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण कोणतीही अशी कृती करत नाही जी परमार्थिक दिशेची असेल. मग परमार्थिक दिशेची कृती अज्ञानाचं ज्ञान होऊन एक असतं आणि परिपूर्ण ज्ञान झाल्यावर एक असतं. परिपूर्ण ज्ञान झालं तरी आता परमार्थ काय, पूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यावर आता काय करायची गरज आहे का? एक आहे की मुक्त असतात त्यांना काही करायची गरज पडत नाही, आणि एक असतात परिपूर्ण अज्ञानी असतात त्यांनाही परमार्थिक इच्छा काही होत. पण ज्यांना जाणायची इच्छा आहे, परमार्थ मला कळावासा वाटतो, संदिग्ध साध्य आहे आणि प्रयोजनयुक्त साध्य आहे, अशा वेळी जिज्ञासा होते. साध्य जिज्ञासा होण्याकरता एक तर प्रयोजन युक्तता पाहिजे आणि दुसरी संदिग्धता पाहिजे. या दोन गोष्टी आपल्या जीवनात आल्या की आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा तयार होते की मला जाणायचंय. ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, जाणायची इच्छा आहे म्हणजे जिज्ञासा. मग जाणत्यानं काय करावं हा शब्द येते. जिज्ञासूत वृत्तीच्या व्यक्तीनं नेमकं काय करावं? जे सांगतायत ते गुरु आहेत बरं का, आणि सांगतायत गुरुकडे जा, दोन्ही पण आहेत. जाणतेनो गुरु भजीचे, हे जे सांगतायत तेही आपले सद्गुरू आहेत. कारण मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, आपल्या दिशेनं नेतात ते. जाणतेनो गुरु भजीचे. आता शब्द आहे म्हणवणी. ज्ञानोबारेच पहिला शब्द वापरतात म्हणवणी. मग म्हणवणी शब्द का? म्हणजे म्हणवणीच्या पाठीमागं काहीतरी होऊन गेलंय. लोक म्हणतात ना, म्हणून बाबा हे कर, आतापर्यंत सांगत होतो असे म्हणून आता हे कर. तसं ज्ञानोबा म्हणवणी शब्द वापरतात, याचा अर्थ मागल्या ओव्या बघावे लागतात नाही का. मग मागल्या ओव्या काय झालेल्या आहेत गुरु संबंधीच्या? मज हृदयी सद्गुरु. ज्ञानोबा गुरु बद्दल सांगतात की माझ्या हृदयात सद्गुरु, मज हृदयी सद्गुरु. हृदय शब्द म्हणजे ज्याची अँजिओप्लास्टी होते, बायपास सर्जरी होते, किंवा ज्याच्यामध्ये ब्लॉकेज असतात नाही का. आपण म्हणतो की आता डॉक्टरकडे काही वेळा ऑपरेशन करायला जावं लागतं आपल्याला नाही का. याचं नाव हृदय का? इथं जो शब्द वापरलाय तो हृदय का? तर संत जेव्हा हृदय शब्द वापरतात त्या हृदय शब्दाचा अर्थ अंतकरण. तुम्ही आम्ही हृदय शब्द वापरताना हे बरोबर आहे, हार्टला आपण हृदय म्हणतो, डॉक्टरी भाषेमध्ये बरोबर आहे, मेडिकल सायन्स मध्ये बरोबर आहे. पण व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा आपल्याला संत काहीतरी उपदेश करतात, ज्ञान देतात, तेव्हा हृदय शब्दाचा अर्थ होतो अंतकरण. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. आणि अंतकरण चतुष्टय यामध्ये कोण आहे? मज हृदयी सद्गुरु. हृदयामध्ये गुरु आहेत. बघा शब्द काय आपण हृदयामध्ये ठेवलेलं. काहींना म्हणतो तुमचा फोटो सतत खिशात असतो माझ्या, काहींना म्हणतो का नाही, एखाद्याला काय म्हणतो तुमचाच फोटो आहे बघा खिशात, बघा दाखवतो आपण, तुमचंच ध्यान करतो, तुमचं चिंतन मनात आहे. हृदयात आपण त्यालाच ठेवतो जो अत्यंत जवळ आहे किंवा त्याच्यावर निष्ठा आहे, त्यालाच आपण काय करतो? हृदयात स्थान देतो, हृदयात ठेवतो, म्हणजे मनात ठेवतो, चित्तात ठेवतो. बुद्धीमध्ये त्यांचाच विचार आहे, मनात चित्तात बुद्धी त्यांनाच ठेवतो जे अत्यंत आपल्याला जवळचे आहेत. मग ज्ञानोबाराय म्हणतात मज हृदयी सद्गुरु. याचा अर्थ आहे की ज्ञानोबाराय गुरूंना किती मानतात याचा विचार करावा लागेल. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये बघून जावं की ज्ञानोबाराय किती मानतात. ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे, दुसऱ्या ओळीमध्ये ज्ञानोबाराय आपली ओळख सांगतात, मी कोण. म्हणे निवृत्तीदास अवधारी जोशी, मी निवृत्तींचा दास नाही.
एखादा ग्रंथ लिहायला घेतला एखाद्या व्यक्तीनं आणि तो ग्रंथ लिहायच्या अगोदर प्रस्तावना बरीच असते. मी एवढं केलं, एवढं कष्ट केलं, एवढ्या डिग्र्या घेतल्या, एवढं चिंतन केलं, नंतर एवढा ग्रंथ लिहितोय. नाही असती का नाही सांगा? प्रस्तावना लिहिणारे काही कमी लिहितात का स्वतःबद्दल? आणि काय काय लिहिणारे असतात कमी लिहितील, पण काय काय लोक एवढी प्रस्तावना लिहितात की वाटतं ग्रंथ संपला का काय. हे काही वेळा ते प्रस्तावना वाचूनच वाटतं ग्रंथ संपला वाटतं. नाही, प्रस्तावनेमध्ये ओळख स्वतःची सांगावी लागते. नाही का, मी कोण. मग ज्ञानोपरायांसारख्या ज्ञानोपरायांनी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोपराय म्हणजे सामान्य नाही. 9,000च्या वर ओव्या ज्ञानेश्वरीच्या आहेत. श्रीमद भगवत गीतेवरची नाही का वर्णिली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारांकरता म्हणतात विठोबाचा प्राण सखा. काय वर्णन आहे बघा. आणि एवढी श्रेष्ठ ज्ञानोबरायांची रूपता. ते ज्ञानोबराया नाही का ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आपली ओळख म्हणजे मी कोण एखादा लिहित असताना पहिली ओळख महत्वाची. नाही का, मी कोण तर म्हणे निवृत्ती दासू, मी निवृत्तींचा दास. मग बऱ्याच वेळ मध्ये पण म्हटले असतील निवृत्ती दासू, पण पहिल्या वेळेची महत्वाची. पहिल्यांदा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला दुसऱ्या ओळीमध्येच म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोशी. काय भाषा आहे बघा. मी निवृत्तींचा दास म्हणजे गुरूंचा दास. गुरूंवर स्नेह किती आहे याचा विचार आपण करावा. मी निवृत्तींचा दास. काही लोक म्हणतील सुरुवातीला आम्ही तुमचे दास आहे, आम्ही तुमचे दास आहे, पण सुरुवातीला दास आहे, शेवटला गेल्यावर तेच गुरु बनू शकतात, मालक बनू शकतात. नाही का, शेवटपर्यंत त्यांचा गुरुपणा त्या दासपणा राहीलच याची गॅरंटी नाही. सुरुवातीला दास म्हणा भाव आहे, पण शेवटला सुद्धा ज्ञानोपर आहे. येत माझेच उरले पायीक पण शब्द वापरतात. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेली. येत माझेच उरले पायीक पण. सुरुवातीला ही दास्यत्व आहे. मध्ये कित्येक वेळा गुरूंचे दास्यत्व एवढं सिद्ध केले. 13व्या अध्यायामध्ये जशी भगवंताची 9वीदा भक्ती असते तशी गुरूंची 9वीदा भक्ती केलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंद्यम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. जसं देवाबद्दलचं विष्णूबद्दल सांगितलेलं आहे नाही का, त्यांची भक्ती करणारे जे भक्त असतात ते भगवंताची 9वीदा भक्ती करतात हे सांगितले. तद्वत गुरुची 9वीदा भक्ती करतात. ज्ञानोबर आहे ओव्यातनं दाखवतात गुरुची 9वीदा भक्ती कशी असते, म्हणजे किती गुरुला श्रेष्ठ मानतात. ज्ञानोबर आहे मजरदी सद्गुरु हा शब्द आहे. मजरदी सद्गुरु आई म्हणतात गुरुला 12व्या अध्यायामध्ये. म्हणून अंबे श्रीमंते निज जनक कल्पलते अज्ञापी माते. शब्द काय वापरलाय बघा, अज्ञापी माते. एक गीताजीला आई म्हणतात. ज्ञानोबर आहे गीताजीला आई म्हणतात. गीता ही निष्कपट माय चुकोणी ताणणे हिंडेचे वाय. ते माय सुद्धा भेटी हा धर्म तुमचा. जसं गीताजीला आई म्हणतात तसंच गुरुला ही माते शब्द संबोधित करतात. आणि आई मला काय कर आता आज्ञा दे, ग्रंथ निरूपण करायची आज्ञा दे. म्हणजे गुरुबद्दलचा असणारा ज्ञानोबरायांचा स्नेहभाव किती श्रेष्ठ आहे हे बघायला. सामान्य आई मुलाला काहीतरी खेळणी देते. सामान्य आई लहान मुलगा खेळायचं असेल तर त्याला काहीतरी खेळणी देते, पण गुरु माता गुरु आई जी आहे ती काय खेळणी देते ज्ञानोबा वर्णन करतात. करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. मनपवनाची खेळणी नाही का, म्हणजे जेव्हा साधनेमध्ये भक्त असतो त्यावेळी हे मन पवनाचं काम नाही का, जो उलट प्राणाचा नाही का ती साधना करताना गरजेची असते. आणि मग आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. लेणं म्हणजे काय हो, लेणं म्हणजे अलंकार. त्या अलंकार आई मुलाला चढवते, पण बाळ लेणं चढवते. पण कसलं बाळ लेणं? आत्मसुखाचं बाळ लेणं, सामान्य बाळ लेणं नाही. आपली आई आपल्याला सामान्य लेणं चढवत असेल अंगावरती आपल्या, पण गुरु माऊली आत्मसुखरूपी लेणं आपल्याला चढवते. हे ज्ञानोबराय सांगतात. आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी 17वेचे स्तन देसी अनुहाताची हल्लरुगासी. काय वर्णन आहे. आपली आई आपल्या मुलाला झोप यावी म्हणून अंगाई गीत गाते, पण ही गुरुमाता काय करते? अनुहाताची हल्लरुगासी आणि समाधी बोधे निजविसी बुजावणी. आपली आई आपल्या मुलाला सुषुप्तीमध्ये झोपेला जाऊन झोपवत असेल नाही का, आपली आई आपल्या मुलाला झोपवते की नाही सांगा? सुषुप्तीमध्ये झोपवते, पण गुरु माऊली आपल्याला समाधीमध्ये झोपवते.
सुषुप्ती आणि समाधीतला फरक आहे. सुषुप्ती आणि समाधीतला फरक आहे. माणूस झोपल्यानंतर जेव्हा स्वप्नही नसतं, जागृतही नाही, अशा वेळी जी निद्रा असते आपल्याला, त्याला सुषुप्ती म्हणतो. आणि ती एवढी चांगली असते की आनंदप्रद असते. सकाळी जाग झाल्यावर माणूस म्हणतो बघा, सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतं, नाही काय. सुप्तोक्ती तसं सौषुप्तम तमोबोध भव्य स्मृती, स्मरण होतं त्याला झोपलेल्या अवस्थेचं, बरं का. मग सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो, नाही का. त्याला जो आनंद आहे, प्रफुल्लित आहे, त्या परब्रह्म परमात्म्याच्या स्पर्शतेने, पण आवरणात्मक स्पर्शंत आहे, नुकती स्पर्शंता नाही. तिथं अज्ञानाचं आवरण आहे. तिथं आपल्याला आपल्या त्या अनुभूतीचं ज्ञान सूक्ष्म वृत्तीद्वारा, अज्ञवृत्तीद्वारा होत असेल, पण जिथं प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय होतो व्यक्तीचा, ती समाधी आहे. जिथं अनुभूतीचं वृत्तीद्वारा यथार्थ अनुभव आहे, बोध आहे, ती वृत्ती तिरोभूत झालेली आहे. अत योगानुशासनम योगचित्त वृत्ती निरोध. अशा अनुभूतीच्या अवस्थेमधलं जे ज्ञान आहे, अनुभव आहे, तो प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि अनुभव यथार्थ आहे, अपरोक्ष अनुभव आहे. अशा अपरोक्ष अनुभवाचं नाव समाधी. आणि ती समाधीची अनुभूतता गुरु माता मला त्या समाधीमध्ये निजवते. आपली आई आपल्याला सुषुप्ती करता झोपवते, पण गुरुमाता समाधी बोधे निजवसी भुजावणी म्हणवणी अंबे श्रीमंते. म्हणून तू कोण आहेस अंबे, श्रीमंते, निज जनक कल्पलते. कल्पलता म्हणजे कल्पतरूप्रमाणे अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. मला आई तेवढी ग्रंथ निरूपणा करायला काय कर, आज्ञा दे. ज्ञानोपर आपल्या गुरुच्या शब्दाच्या पुढे जराही जात नाहीत. याला म्हणतात मजरदी सद्गुरू. अंतकरणात, हृदयामध्ये उगच नाही. म्हणतात की त्या हृदयालाच काय केलंय, चौफाळा केलाय. आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. गुरूंची पावलं बसावी याच्याकरता हृदयाला चौफाळा केलाय. चार चौरंगाला 4 असतात ना खांब, तसंच म्हणले हृदय हे 4च रूपातलं आहे ना. अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून हृदयावरती पावलं गुरूंची ठेवलेली आहेत आणि त्या गुरूंना नमस्कार करतात. किती वर्णन ज्ञानोपर गुरुबद्दल करतात, काय वर्णन आहे. एक जण म्हटलं, महाराज मला एक आता गणेश उत्सव आलाय, जरा ओवी कोणती निवडा. तशा भरपूर ओव्या घेण्यासारख्या. म्हटलं त्यातल्या त्यात आता पहिल्या घेतली असतील तू बाबा, ओम नमो द्या किंवा देवा तुची गणेश. दुसरी सांगा म्हटला कुठली. मी म्हटलं असं आहे बघा, गुरुबद्दलचं वर्णन आहे, रूपकात्मक वर्णन करणारी ओव्या. त्रिगुण त्रिपुरी वेडीला, जीवत्व दुर्गे आडीला, तो शंभू आत्मा सोडविला तुझी याची स्मृती. गणेशाचं स्मरण करून भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा रौपी विघ्नाचा नाश केला. तो त्रिपूर होता, त्रिपुरासुर. त्याचं नाव काय, त्रिपुरासुर. त्रिपुरासुराचा वध कोणी केला, मग त्रिपुरारी म्हणतात भगवान शंकरांना. आणि मग त्रिपुरासुराचा वध कसा केला म्हटले, त्रिगुणी त्रिपुरी वेडीला. तसं अंतकरणामध्ये आत्मतत्व आहे, ते जीवत्व दुर्गानं आडलेलं आहे. जीवरूपी दुर्ग आहे, स्वतःला जीव म्हणून बसलाय. हा दुर्ग तयार झालाय आणि आत्मरूप सुटायला तयार नाही, त्यामध्ये अडकलाय. जीवत्व दुर्गे आडीला. आणि कशानं वेढा दिलाय, त्रिगुणांनी वेढा दिलाय. त्रिगुणी त्रिपुरी वेडीला. तो त्रिपुरासुर जसा तो वेढा देऊन बसला होता भगवान शंकरांना, तसा हा सुद्धा त्रिगुण सत्वरजतम त्रिगुणात्मक भाव हा जीवत्व दशेला वेढा देऊन बसलाय. आणि त्या जीवत्व दुर्गानं आतमध्ये आडलेला जो आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाला सोडवायचं असेल तर जसं की त्या भगवान शंकरांनी गणेशाचं स्मरण केलं, तसं ज्ञानोपराय म्हणतात गुरुच्या स्मरणानं तो आत्मा सोडविला तुझ्या स्मृती. नाही का. त्रिगुण त्रिपुरी वेडीला, जीवत्व दुर्गे आडीला, तो आत्मा शंभूने सोडविल्या तुझ्या स्मृती. रूपकात्मक चिंतन दोन्हीचा अवस्था. कारण गुरूंच्या ठिकाणी आत्मबोधाचं ज्ञान देण्याचं ज्ञान आहे, बाकी सामान्य ज्ञान नाही. कारण गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानात जैसे. गुरु तिथं ज्ञान आहे. गुरुविना अनुभव कैसा कळे, नाही का. गुरुविना अनुभव कैसा कळे. ज्ञानोपराय म्हणतात माझ्याकडे जे प्रमाण आहेत, मी जे बोलतोय ह्याला मला काय प्रमाण आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानोपराय आपल्या गुरूंचं प्रमाण देतात. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणजे गुरूंचं ज्ञान तेच आहे. ज्ञानोपराय दृष्टांताशिवाय, उदाहरणाशिवाय बोलत नाहीत, स्वतःचा अनुभव बोलतात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात.
किंवा ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हा दृष्टांत आहे, म्हणजे स्वतःचा अनुभव आहे. ज्ञानदेवा गोडी, ज्ञानदेवा गोडी स्वतःचा अनुभव आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, अनुभवाचं सांगतात. ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ, जिन ज्ञानोबराय स्वतःबद्दल बोलतात. ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ. आणि हा अनुभव जेव्हा जगाला प्रस्तुत करायचा असेल त्यावेळी माझ्याकडं प्रमाण कोणतं असेल तर ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानोबराय म्हणतात हे निवृत्ती देवांचं ज्ञान आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्यात. ते ज्ञान गुरुने दिलेले. गुरु तेच ज्ञान. मग ज्ञानानं काय होतं? ज्ञानी आत्मदर्शन. मग दर्शनानं काय होतं? दर्शनी समाधानाती जैसे. गुरु तेत ज्ञान, गुरु चित्त ज्ञान आहे. हा गुरु शब्द ज्ञान शब्दाला घेऊन आहे आणि ज्ञान शब्द गुरु शब्द. जर गुरुतलं ज्ञान शब्द बाजूला केला तर गुरु नाव शिल्लक राहील का? एखाद्याचं नाव गुरु ठेवलंय तो भाग वेगळा आहे, नाही? त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव काय ठेवलंय? गुरु, तो भाग वेगळा. पण जिथं गुरु शब्द आपण वापरतो तिथं ज्ञान शब्द आहे, आणि सद्गुरु शब्द वापरतो ती ज्ञानाचं भांडारच, नाही का? गुरु तेत ज्ञान तेत यत्रेत्र धूमस्तत्र वन्नी ती सहचार्याने वापती. जिथं जिथं धूर आहे समजायचं तिथं तिथं काय आहे? अग्नी आहे. तसं व्याप्ती ज्ञान आहे. गुरु तेत ज्ञान, ज्ञानोबराय सांगतो जिथं जिथं गुरु आहे तिथं तिथं ज्ञान आहे. मग ज्ञानी आत्मदर्शन कोणत्या ज्ञानाबद्दलचं बोलणं आहे? जे ज्ञान परमात्म्याचं अनुभव करून देतं ते ज्ञान, जे ज्ञान परमात्म्याचं दर्शन करून देतं ते ज्ञान. एक परमात्माईशी जी एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. इथं परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते त्या एका ज्ञानाशिवाय ज्ञानोबराय म्हणतात भवस्वर्गादी ज्ञान त्या ज्ञान ऐसे म्हणे. परमात्मा तत्वाची अनुभूती देणारं ज्ञान, परमात्मा तत्वाच्या स्पर्श करणारं ज्ञान, आणि अशा ज्ञानाचा बोध करतात गुरु तेत ज्ञान. आणि त्यांच्यामुळं काय आहे ज्ञानोबराय सांगतात जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी मजरदी सद्गुरू, माझ्या हृदयात गुरु आहे. जेने तारिलो हा संसार पुरू. संसारपूर म्हणजे संसाराची चार रूपता सांगतायत. आपण संसार म्हणतो गृहस्थी संसार, नाही का? गृहस्थ अवस्थेला पण आपण काय म्हणतो? संसार म्हणतो. दुसरा विश्व संसार, हा विश्वरूपी हा सगळा संपूर्ण संसारामध्ये अपार संसार संयंजतो मे शरणम किमस्ती, नाही का? अपारे संसारे सारमेत चतुष्टयम कास्यम वासस्तांग संग गंगांब शिव पूजनम. हे संपूर्ण विश्वाला आपण एक वेळ संसार म्हणतो. तिसरा संसार नाव आहे जन्म मरण. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जटते शयनम इह संसारे. आद्यजगुरु शंकराचार्य सांगतात इह संसार, याचं नाव संसार. आणि चौथा संसार कोणता असेल? जवरी नाही निरसले देहे तवरे अवघे संसारिक. जोपर्यंत देहाचा निरास अवस्था झालेली नाही तोपर्यंत अवघे संसारिक, नाही का? म्हणजे देहावरती अहमपणा धारण करणं. देहामध्ये पण त्रिदेह आहेत, सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह, नाही का? स्थूल देहावर अहमपणा करत असेल तर आपलं नाव विश्व होतं. सूक्ष्म देहावर अहमपणा करत असेल तर आपलं नाव होतं तेजस, आणि कारण देहावर अहमपणा करत असेल तर आपलं नाव होतं प्राज्ञ. त्या जीवस्वरूपाचं नाव होतं प्राज्ञ, नाही का? जीवत्व दशेचं. मग देहाच्या निरासने पाविजे या ठाया माझी ऐसी काया जव नाही. देहात अहमपणाचा भाव देहावर घेऊन बसलो. या देहाते म्हणे मी धनपत्र दारा माझे परी काळाचे खाजे ऐसे नेण्यात गेला. म्हणजे संसारामध्ये बद्ध आहे, संसारामध्ये बद्ध. मग कोणत्या संसारात? या चारही संसाराची रूपता बघितली तर सद्गुरूच्या स्मरणानं जीवत्व दुर्गानं आडलेला जो जीव आहे त्याला आत्म्याचं दर्शन होणं म्हणजेच काय झालं? त्या संसारापासूनची निर्मुक्तता झाली. आणि निर्मुक्तता अहमपणाची निर्मुक्तता ज्याच्यामुळे झाली म्हणून जेने तारिलो हा संसार. म्हणून विशेष त्यादर विवेकावरी. विवेकाला मला अत्यंत आदर आहे. ज्ञानोबराय उदाहरण देतात जैसे डोळा अंजन भेटे. म्हणजे डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर दृष्टीला फाटा उत्कृष्ट प्रकारचा मार्ग दिसतो, नाही का? डोळ्यामध्ये अंजन घातलं तर काय होतं? म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर अंजन शोधून घालशील एखाद्या त्या काळाचं अंजनाचं सांगायला, जुन्या काळाचं, म्हणजे आपले डोळे चांगले दिसावेत म्हणून नव्हे. ज्ञानोबराय जिथलं वर्णन करतात त्या काळचं आहे. जैसे डोळा अंजन भेटे.
डोळ्यामध्ये अंजन भेटलं तर ते वेळी दृष्टी सफाटा फुटे, मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी. म्हणले डोळ्यामध्ये अंजन गेलं, तसं कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आढळ. आणि ते कृष्णांजन कोणी घातलं तर श्री गुरु निवृत्तीराय. मार्ग दावीला सोज्वळ बाप रुक्मादेवीवर विठ्ठल दिनांचा दळ. कोणतं अंजन घातलं? कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आढळ. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दावीला सोज्वळ बाप रुक्मादेवीवर विठ्ठल दिनांचा दळ. कोणतं अंजन घातलं गळ्यात? नाही का, भगवत ज्ञानाचं अंजन घातलं, कृष्णांचं दर्शनाचं अंजन घातलं आणि डोळ्यांना दिसलं. म्हटले स्पष्ट अनुभूतीच्या ठिकाणी गेलं. आणि मग अनुभवाच्या ठिकाणी काय आहे? बोलणंच नाही, अनुभवाची जोग आहे, नोही बोलायच. आणि म्हणून जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टी सफाटा फुटे, मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी. का चिंतामणी आली हाती. ज्ञानोबा उदाहरण देतात, ते सर्व काम नाही का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. नाही निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. काय वर्णन आहे बघा. का चिंतामणी आली आधी सदा विजय वृत्ती मनोरथी. चिंतामणी हातात आला तर चिंता राहील काय आपल्याकडे? सदा विजय वृत्ती मनोरथी. मनोरथ पूर्ण होतं आणि मनोरथी मनाची जी प्रवृत्ती आहे ती चिंता हरण करते. सदा विजय वृत्ती. मनोरथी मनाची जी प्रवृत्ती आहे ती विजयाच्या दिशेने असते, पण सदा विजय वृत्ती सतत विजयता प्राप्त होऊ शकते ज्या चिंतामणीमुळे. तद्वत म्हणतात तैसा पूर्ण कामो निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. गुरूंच्या मुळे मी परिपूर्ण अवस्थेची प्राप्तता. आता मनामध्ये कोणत्याच प्रकारची इच्छा नाहीये. पूर्ण काम, काम नाम इच्छा नाही का. आता अंतःकरण वृत्तीमध्ये कोणतीच पहिली नव्हती असेच नाही. पहिली ही नव्हती, आताही नाही. पहिली एखाद्या वेळेस जर असलीच तर आता तो ब्रह्म जिज्ञासा. मला ब्रह्म जाणायची ही इच्छा. ऐक नाही सांगा, मला देव जाणायचं, शास्त्र जाणायचं, पण साधक अवस्थे करता. आणि जे ज्ञानोबा आहेत ते पूर्ण अवस्थेतले महात्मे, नित्यमुक्त अवस्थेतले. हे वैकुंठवासीचे आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. त्यामुळे त्यांच्याकरता हा बोध फक्त साधकाला उपदेश करण्यापुरता समजायचं, ते पहिलेच पूर्ण काम आहे. पण आता हा जो बोध आहे तो फक्त साधक दशेतनं पूर्णता प्राप्त करायला गुरुची गरज आहे हे दाखवण्याकरता, नाही का. मग साधकानं काय करावं? तैसा पूर्ण कामो निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्या अवस्थेची प्राप्ती झाली की पूर्ण कामता म्हणजे आता अनपेक्षता, अनपेक्ष चिरदक्ष, अपेक्षा रहित अवस्था. आपल्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे का नाही सांगा, इच्छा आहे का नाही सांगा. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असते. एखाद्याच्या अशी पण असू शकेल ह्याचं कवा संपायचं नाही. काही इच्छा मनात असतील सांगता येत नाही. अंतःकरणातल्या इच्छा आपल्या वृत्तीला चलायमान करतात, चंचल करतात. ती जर सकारात्मक सद वस्तूची इच्छा असेल तर ती मुक्ततेच्या मार्गाचा प्रवास करते. पण बद्धाची इच्छा असेल, अंतःकरण निर्मळ आणि स्थिर व्हायचं असेल तर संकल्प प्रभवान कामान. गीताकार सांगतात संपूर्ण अंतःकरणातली जी काम अभिलाषा आहे ती संपूर्ण काय केली पाहिजे? संकल्प. अंतःकरण वृत्ती, त्या वृत्तीतला अंतःकरणपणा, मनपणा, हा मनपणा संकल्पांना घेऊ नये, हा मनपणा विकल्पांना घेऊ नये. पण ज्या ज्ञानानं महाराज संकल्प विकल्प थांबले. काय कळालं मग? ज्या ज्ञानानं कुणी केलं? गुरूंनी केलं. त्यांनी ज्या ज्ञानानं संकल्प विकल्प थांबले, ज्ञानोबा वर्णन करतात, जे प्रवृत्ती पांगुळ झाली. काय झाली? प्रवृत्ती पांगळी झाली. तुम्ही म्हणाल प्रवृत्तीला पाय होते काय पांगळी व्हायला? आपल्या अंतःकरणातली प्रवृत्ती आहे तिला पाय होते काय पांगळी व्हायला? म्हणले ती पळवत होती की नाही? प्रवृत्ती झाल्यानंतर प्रवृत्ती काय करते? थांबून बसून देते का पळवते? महाराज पळवते का बसून देते? तुमचं काय म्हणणं? आपल्याला प्रवृत्त झाली, आता भूक लागली, लगेच कुठं जातो माणूस? भुकेकडली प्रवृत्ती माणसाला त्याच्या पायाला ही पळवते ती. म्हणून ती पायवाली म्हणायला काय हरकत आहे?
त्याच्या पायालाही पळवते. मनामध्ये आलेली जी संकल्पात्मक वृत्ती आहे ती वृत्ती, ज्ञानोबांनी भाषा कशी वापरली, प्रवृत्ती पांगळी झाली, प्रवृत्ती पांगुळ झाली ज्ञानोबांची भाषा. मग प्रवृत्ती चलायमान आहे, कारण ती प्रवृत्ती मनामध्ये राहते तोपर्यंत मन चंचल अवस्थेमध्ये, आणि ती सारखी असते, प्रवृत्ती निवृत्ती प्रवृत्ती निवृत्ती. ज्ञानोबा एक ठिकाणी म्हणतात प्रवृत्ती आणि निवृत्ती हे ओझच आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे ओझे नेगे मती, अखंड चित्तवृत्ती आठवी माते, नाही का. आत्ता अवस्थेमध्ये काय, लोक म्हणतात उद्या मी परमार्थ करेल, परवा मी परमार्थ करेल, पण आता काय करताय, आत्ता मनातली अवस्था काय. काही लोक म्हणतील आम्ही एवढं परमार्थ करतोय पण आता मन काय लागत नाही, असं म्हटलं तर परमार्थ सफल झालाय का. आत्ताच्या अवस्थेला, आत्ता तुमच्या मनामध्ये काय विचार आहे, आत्ता तुम्ही परमार्थ किती करताय, आत्ता तुमचं मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी किती लागलेलं आहे, याला फार महत्व आहे. आत्ता जरी मनात वाईट विचार आपल्या आला तरी आपल्या परमार्थिक साधनता कुठेतरी चुकते. आपल्या मनाची प्रवृत्ती वाईट दिशेने आत्ता जरी असली तरी सुद्धा आपली साधनता चुकते कुठेतरी. त्या मनाला तिथनं आणलं पाहिजे, एकत्र त्या प्रवृत्तीपासून बाजूला केलं पाहिजे. आणि ते जर करायचं असेल तर प्रवृत्ती आणि निवृत्ती ओझ्याला ठेवून द्या म्हणतात. आत्ता काही नाही, सहजावस्था. सहजावस्था म्हणजे कळालं का, आहे त्या अवस्थेमध्ये स्थिर अवस्था, परमार्थिक अवस्था, याला सहजावस्था. ज्या वृत्तीमध्ये प्रवृत्तीही नाही आणि निवृत्ती नाही, अशी स्थिर अवस्थेची अवस्था सहजासहजी प्राप्त होते. काय सहज अवस्था तरी मला सारखं चंचल मन आहे, प्रवृत्तीवल मन आहे, पण ज्या ज्ञानानं प्रवृत्ती पांगुळ झाली, ज्ञानोबा काय म्हणतात, प्रवृत्ती पांगळी झाली ज्या ज्ञानानं. कारण प्रवृत्ती रजगुणात्मक आहे. रजगुण अंतकरणात असेल, रजगुण अंतकरण वृत्तीमध्ये असेल तर तो चलायमान आहे. रजाचा अर्थच आहे प्रवृत्ती. गीतेमधलं वर्णन आहे, भगवद्गीताजी मध्ये सांगितलं जातं, प्रवृत्ती निवृत्तींचे जनान विदुरासुर, हे जे आसुरात सांगितलं आसुरी संपत्तीचा. पण त्याच्या म्हणतात की प्रकाशमच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. प्रकाशता असेल तर ते सत्वगुणाचं कार्य आहे, प्रवृत्ती असेल तर ते रजगुणाचं कार्य आहे. मग रजगुणाचं कार्य जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती पांगळी झाली म्हणजे रजगुणाची अभावता झाली. रजगुण अत्यंत कमी अवस्थेमध्ये गेला आणि रजगुण कमी गेला की प्रकाश वाढला म्हणजे सत्वगुण वाढला. सत्वगुणाच्या ज्ञानानं रजगुणाला काय केलं, बाधित केलं. सत्वगुण रूपी ज्ञानानं रजगुणाला बाधित केल्यामुळं, सत्वगुणाची अधिकता झाल्यामुळं तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. आता सत्वाचं सामर्थ्य, आता सत्वाच्या सामर्थ्यानं काय झालं, प्रकाशता आली आणि प्रवृत्ती पांगळी झाली. त्या ज्ञानाचा उदय झाला, प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिटी गेली. तर्क हा संशय आणि युक्तीला घेऊन असतो. काही वेळ नुक्ती युक्ती असते, काही वेळ संशयही असू शकतो, नाही का. पण तर्क करतो माणूस. बर, सत्तर्क ठीक आहे, पण कुतर्क, तिथं वर्णन काय, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा सारखाच तर्क करत असेल तर बरं का, याच्याकरता साधना होत नाही ना, अनुभूतीपर्यंत जाता येत नाही. सारखा संशय म्हणत, सारखा तर्क. युक्ती ठीक आहे तर्काची, पण संशय घेणं चुकीचं आहे, नाही का. युक्तीनं संशय निवृत्त होऊ शकतो, युक्तीने युक्त असल्यावर तर्क. मग तर्काची दिटी गेली. ज्ञानोबा म्हणतात ज्या ज्ञानानं तर्क निवृत्त झाला. इंद्रिय विसरली विषय संग, इंद्रिय विसरली, विषय संग इंद्रियांनी विसरला. ही इंद्रिय आता विषयाच्या दिशेनं प्रवृत्त होत नाहीत. ही इंद्रिय विषयाची प्राप्तता करण्याकरता विसरली. कशामुळं, ज्या ज्ञानानं, गुरुजी सांगायचे, ज्या ज्ञानानं मनाचे मनपण गेले, ज्या ज्ञानानं, काय म्हणतोय बघा, ज्या ज्ञानानं प्रवृत्ती पांगळी झाली, ज्या ज्ञानानं तर्काची दिटी गेली, ज्या ज्ञानानं इंद्रिय विषयी विसरली, ज्या ज्ञानानं मनाचा मनपणा निघून गेला. मनाचा मनपणा निघून जाणं म्हणजे काय हो, मनामध्ये संकल्प विकल्प भाव रहित मन होणं, मनाची चांचल्य अवस्था समाप्त होणं, मन आता कुठंही न पळणं, ठाय आता कोठे धावे मन, एवढं स्थिर होणं, ते ज्या ज्ञानानं शक्य झालं. मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलके पण ठेले,
ज्या ज्ञानानं, आता बोलण्याचाही विषय होत नाही, येतो वाचे निवर्तन्ते अप्राप्य मनसा, असं जिथं वाणी पोचत नाही, मन पोचत नाही, बुद्धी पोचत नाही, असं तत्व म्हणजे परमात्मा. ज्यात अनुभवाचं, तुकोबरायांच्या भाषेत मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप म्हणून यामाप भक्ती. मन वाणीच्या पलीकडे आहे, वाणी तिथं पोचत नाही. काय वाणू आता नाही बोल. आणि अशा वाणी ही येतो वाचे निवर्तन्ते अप्राप्य मनसा, असं जिथं वाणी परतत आहे, निवर्तित होते, अशा अनुभूतीचं ठिकाणी बोलणंही होत नाही. हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, हे प्राप्त ज्या ज्ञानानं झालं नाही का. बोलाचे बोलके पण ठेले म्हणजे स्थिर झालं नाही का. मनाचे मन पण गेले, बोलाचे बोलके पण ठेले. जया माझी सापडले ज्ञेय दिसे, प्रत्यक्ष अनुभूती. दिसे शब्दाचा अर्थ डोळ्यांनी दिसे केवळ नाही बरं का, अंतकरण वृत्तीनं ज्याचा स्पर्श केलेला आहे, अनुभूतीच्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. आणि दर्शनी समाधान अति जैसे, ज्या ज्ञानान झालंय त्याच ज्ञानोबरा पुढल्या श्लोकामधल्या ओळीमध्ये म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान बर माग जे वर्णन केले कोणतं, ज्या ज्ञानानं प्रवृत्ती पांगळी झाली, ज्या ज्ञानानं इंद्रिय विषय विसरलेले, ज्या ज्ञानानं तर्काची दिती गेली, ज्या ज्ञानानं मनाचा मनपणा संपला नाही का, ज्या ज्ञानानं बोलाचा बोलकेपणा ठेला, आणि ज्या ज्ञानानं ज्ञेय प्रत्यक्ष दिसू लागलं, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान, आणि त्या ज्ञानाचा उपदेश कोण करतं म्हणाल, उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः, याला म्हणतात सद्गुरू. बरोबर ना महाराज. ज्ञानिनः तत्वदर्शिनः, जे ज्ञानी आहेत, तत्वदर्शी आहेत, असे ज्ञानी तत्वदर्शी जे महात्मे आहेत, जे सद्गुरू आहेत, ज्ञानी तत्वदर्शी जे गुरु आहेत, ते गुरु आपल्याला त्या ज्ञानाचा बोध करतात नाही का, त्या ज्ञानाचा बोध करतात. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आधी आणावे. मणी आधी आणावे याचा अर्थ जिज्ञासा असेल तर, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. शब्दाचा अर्थ आहे तरी संता या भजाये सर्वस्वेसी, हे शब्द घ्या. नाहीतर मनवणी जाणतेनो गुरु भजिजे. बरोबर ना. आता ह्या ओळीवर आलो आपण, म्हणजे हे सगळं फिरून मनवणी, मनवणी जाणतेनो गुरु भजिजे, तरी समता या भजावे सर्वस्वेसी. एक शब्द आहे ना, तसंच संत शब्द आली की कृपा शब्द आला, ज्ञानी शब्द आला तर काय आलं महाराज, श्रोत्रियता आली, आणि तत्वदर्शी आलं तर काय ना, ब्रह्मनिष्ठता आली. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. कृपा जिथं आहे, ती कृपा शब्द महात्म्याशिवाय दुसरीकडे कुठं राहत नाही. एक तर गुरु कृपा करतात, सद्गुरु कृपा करतात, देव कृपा करतात, आपण म्हणतो मायबाप कृपा करतात. कृपा म्हणजे जे स्वभावाशिवाय नाही का, काय वर्णन आहे बघा, जे केवळ आपल्या स्वभावानं संतुष्ट होतात ते आपल्यावर कृपा करत असतात. आणि या जगामध्ये 3 लोक आहेत की स्वभावानं संतुष्ट होतात. म्हणजे तसे बरेच स्वभावानं संतुष्ट होणारे मित्र बांधव बाकी सगळे आहेतच, पण ह्यातले महत्वाचे हे 3 लोक आहेत की ते बघा स्वभावानं संतुष्ट होतात. ते कोण आहेत? देवा सत्पुरुषः पिता स्वभावेन तुष्यति. देवा हा सत्पुरुष आणि पिता, पितामध्ये उपलक्षण मायबाप, आई वडील. देवा सत्पुरुष पिता स्वभावेन तुष्यति, आपल्या स्वभावानं संतुष्ट असतात आणि आपल्यावर त्यांना आपल्या उद्धाराची तळमळ असते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, कैमी उद्धार पावेन त्यांच्याकडे गेल्यावर नाही का. आणि म्हणूनच आहे की मनवणी जाणतेनो गुरु भजिजे. जाणत्यानं काय करावं, भज सेवा या अर्थातला धातू आहे, सेवा करण्या अर्थामध्ये. भज सेवा 2000 धातू आहेत, भू एद स्पर्ध व्याकरण शास्त्रामध्ये. तर त्यामध्ये भज धातू आहे, त्यामध्ये सेवा करण्या अर्थामधला आहे. मग भज सेवा म्हणजे सेवा करणे. संता या भजावे शब्द काय आलाय, सेवा शब्द हा 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकावर कशी सेवा करायची सांगितले. गुरुची सेवा कशी करावी, तनु मनु जीवे चरणासी लागावी, अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे, तनु, तनु म्हणजे काय हो, तनु म्हणजे काय, शरीर. मनु म्हणजे काय, मन. आणि जीवे म्हणजे काय, आपण हे 3 देह मानू शकतो. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर.
तनु स्थूल शरीर, मनो सूक्ष्म शरीर आणि जीवे कारण शरीर. भक्त एकांत वेळ देवाकडे गेला तर ह्या तिन्ही अवस्थेतनं त्याची सेवा कशी असते याचं जर वर्णन केलं तर देवाला बघितल्यावर देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. शरीर देहभाव हरपला. दुसरा मनोभाव, आता कोठे धावे मन तुमचे चरण, हा मनोभाव. देहभाव, मनोभाव आणि तिसरा आहे जीवभाव. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. याला म्हणतात तनु मनो जीवे चरणासी लागावे. नाहीतर काय वेळ तनानं केलं पण मनात नसेल तर, शरीरानं माप आपण सेवा करतो पण मनात नाही उपयोग. अंतकरणामध्ये अंतकरणापासून तनु मनु जीवे, अंतकरण वृत्ती ही ज्या ठिकाणी परमार्थाशी एकरूप झालेली, तदाकार झालेली अवस्था. मग सद्गुरूची सेवा का करावी? काही लोक म्हणतात की सद्गुरू सेवेची अपेक्षा करतात काय, तर अजिबात करत नाहीत. गुरूंना सेवेची अपेक्षा नाही. काही लोक म्हणतील बाबा गुरूंची सेवा केल्यावरच गुरु ज्ञान देतात, असं का आहे का काय? नाही का? काही लोक तनु म्हणू जीवे बोलत नाहीत, तन धन मन म्हणतात. तन धन आणि मन, पण ते पण बरं आहे, काय हरकत नाही. धनाची पण गरज आहेच ना, पण ते चांगल्या कार्य करतात, चांगल्या कार्य. वर्णन काय बघा, गुरूंना सेवेची गरज नाही, गुरु सेवेची अपेक्षा करत नाहीयेत. मग सेवा कुणा करता? आपण सेवा करायची, ही सेवा कुणा करताय? सेवा आपल्या करताय. कारण सेवेचा परिणाम अंतकरणाची निर्मळता, शुद्धता, ज्ञान प्राप्तीची साधनता आहे. सहज आहे. निरपेक्षपणाची वृत्ती जिथं असते, अत्यंत मनामध्ये यत्किंचित अपेक्षा नाही. बघा काय बोलतो, मनाचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर मनातल्या अंतकरणातल्या आतल्या कोण्यामध्ये ही सुप्त इच्छा म्हणतात ना, तशी सुद्धा नाही. सुप्त इच्छा म्हणजे कळालं का? मी माझं उदाहरण देतो. जरी माझ्यासारख्याच सांगतो, जरी वाटलं काही नको महाराज, निरपेक्ष आहे आमची सेवा आहे, पण जरासं माझ्यासारखा नारळ उचलून बघेलच थोडं किती आहे, नाही का? एखाद्याच सांगतो, सगळ्याच नाही बरं का महाराज. याला म्हणायचं अंतकरणातली सुप्त अपेक्षा असेल एखाद्याची, ती सुद्धा ज्याच्या अंतकरणातनं निघून गेले, खऱ्या अर्थानं सेवा होते. ईश्वराप्रती निरपेक्षपणाचं जे कर्म आहे, ईश्वराप्रती निरपेक्षपणाचं केलेलं कर्म, 2 तास इथं विना घेतला आणि गावभर सांगत बसला, विना घेतला, तीच फळ मिळालं काय? गावाला कळालं हेच फळ मिळालं. नाही का? निरपेक्ष शब्दाचा अर्थ, जमिनीमध्ये बीज पेरतात, ते झाकता का उघडं ठेवता? काय करायला पाहिजे? जमिनीत बीज पेरल्यानंतर त्याच्यावर माती टाकता का उघडं ठेवता? उघडं ठेवलं तर म्हणाल काय चेष्टा करताय काय? अगोदर ही पावसाची अशी अवस्था आहे, अगोदर घाती काय शेतामध्ये येणार, पुन्हा तुम्ही पेरायला सांगताय, ते पण पेरल्यानंतर वर्ण काय करताय? झाका म्हणताय. पेरणं ठीक आहे, पण झाकलं नाही तर नाही, झाकू नका म्हटलं तर काय होईल महाराज? झाकू नका उगवणार नाही ना. मग तुम्ही सांगा, आपण जर पुण्यकर्म केलं, ते जर झाकलं तर उगवेल का उघडत टाकलं तर उघडेल? तुमचं काय म्हणणं आहे? झाकलं तर म्हणजे निरपेक्षपणानं, काहीच अपेक्षा नसून, काही नाही बोललं नाही आपण, त्याला गुप्तदान म्हणतो. बोललं नाही आपण, नाही का? निरपेक्ष. आपण उलट करतो, पाप काय करतो? झाकतो. आणि पुण्य मग नेमकं काय उगवून येईल लवकर सांगा. जे झाकलेलं आहे तेच उगवून येणार की नाही? उघडं असणार कसं उगवून येईल महाराज? नाही येणार. आपण काय करायला पाहिजे? केलेली सेवा ही आपल्या अंतकरणाची शुद्धी करणारी व्हायची असेल तर आपल्या त्या सेवेबद्दलचा ब्र शब्द काढून चालत नाही. ती सेवा देवा करता केली, ज्याच्या करता केली त्याला कळणं गरजेचं आहे, आणि त्याला अंतरातलं कळतं.
तुमची अंतकरणापासून सेवा आहे का वर्ण आहे हे कुठनं कळतं महाराज? अंतरातनं कळतं. अंतरीची घेतो गोडी पाहे जोड, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परी हालची नलगे. अंतकरणातनं कळतं बरं का, न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझे लाज तुझं देवा. न सांगता, सांगायची गरज पडत नाही. आणि म्हणूनच निरपेक्षपणाची ईश्वराप्रती केलेली सेवा आहे. अंतकरणाची शुद्धी करून टाकते. म्हणून तनु म्हणू जीवे चरणासी लागावे, मनोनी जाणतेनो गुरु भजिजे. जाणतेनो गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईचे. काय होईल महाराज? कृत कार्य, सार्थक होईल जीवनाचं. सेवा केल्याचा परिणाम सार्थकता. या शरीराला आल्यानंतर आपल्या जीवनाची सार्थकता काय असेल तर असताखंड सताकडला प्रवास हे सार्थकते दिशेचा प्रवास. मृत्यूखंड अमृतवाकडला प्रवास आणि तमाखंड ज्योतीकडला प्रवास. अंधाराखंड उजेडाकडला प्रवास, मृत्यूखंड अमृतवाकडला प्रवास, असताखंड सताकडला प्रवास ही सार्थकता दिशेचा प्रवास. असताखंड सताकडला प्रवास. असत काय असेल? सत्यतू 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 विठ्ठला, कागा हा दाविला जगदा वास. मग हे कळेल केव्हा? म्हणजे ज्ञानाच्या नंतर. आपलं काहीतरी पुण्य असेल तर ती मार्ग सापडेल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण इथं दर्शनाला देवाच्या आलोय. काहीतरी पुण्य आहे की देवाच्या प्रांगणामध्ये बसून आपण काय करायला लागलोय? कथा, प्रवचन, कीर्तन श्रवण करायला लागलोय. प्रवचन श्रवण करायला लागलोय, कीर्तन श्रवण करायला लागलोय, नाही का? भगवंताच्या प्रवचन कीर्तनात सांगितलेल्या कथा ऐकायला लागलोय. आपण कशा करता ऐकायला लागलोय? आपलं काहीतरी पुण्य आहे. जगामध्ये लोकसंख्या काही कमी नाही, जगातली सांगतोय, पण त्यातला आपण निवडलं गेलोय याचे विचार करायचा. आणि आपण इथं निवडले गेलोय ना आपण परमार्थाच्या ठिकाणी. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जगत प्रसिद्ध असणार हे स्थान, या ठिकाणी प्रवचनाला आपण उपस्थित आहे. कारण आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण इथं आलोय. आणि भगवंताला वाटतं की ह्यांना त्या ज्ञानाचा प्राप्तता व्हावी, नाही का? म्हणा काहीतरी आपलं पुण्य आहे. हे पुण्य आहे ओळखायचं कसं? आपल्या बाबतीत असं घडतंय म्हणजे आपण काहीतरी चिंतन ऐकायला बसलोय, चांगल्या ठिकाणी बसून, पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी बसून, क्षेत्राच्या ठिकाणी बसून, नाही का? म्हणजे आपण समजून जायचं आमचं मोठं पुण्य आहे. पुण्यानं सद्मार्ग भेटू शकतो. दुसरा मार्ग आहे की विचारानं भेटतो. कशानं भेटतो? विचारानं भेटतो. एखाद्या म्हणाल घरात निवांत बसत टीव्ही बघत 2 तास पिक्चर बघू, 3 तास मालिका बघू, नाही का? निवांत बसू, काय जायची गरज आहे म्हणलं प्रवचनला? त्यानं विचार सतसत केला का असताचा विचार केला? त्यातल्या त्या टीव्हीला प्रवचन कीर्तन ऐकलं तर ठीक आहे, नाही का? पण टाइमपास करता बघत असेल तर त्यानं सद्विचार केला का असद विचार केला? म्हणून असताखंड सताकडला प्रवास इकडे येण्याचा हा सारासार विचार करा उठाउठी. सार काय, असार काय? विचार करावा माणसाने. आपल्याकडे विचाराचं सामर्थ्य आहे. परमात्म्यानं आपल्याला विचाराची शक्ती दिलेली आहे. की नाही सांगा? सामान्य जीवाला विचाराची शक्ती आहे का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी जाती. पण मनुष्य जीव आहे आपण, तर आपल्याला सत्सद विचार करण्याचा, विवेक करण्याचा आपल्याला बोध दिलाय. विषयातलं सुख नश्वर आहे याच्या जाणीवा असून सुद्धा काही लोकांची प्रवृत्ती विषयाशिवाय परमार्थाकडे येतच नाही. काय ते महाराज? पण जेव्हा कळतं की विषयाचे सुख नको नको, हे शब्द संतांनी सांगितलेले आपल्याला आठवायला पाहिजे. विषयाचे सुख नको नको म्हणा, पाहत्या रावणा काय झाले, विषयाचे सुख नको नको म्हणा. इंद्रा पडली भगे म्हणून विषयाचे सुख नको नको. चंद्र झाला काळा म्हणून विषयाचे सुख नको नको म्हणा. वाली प्राण गेला राम बाणे म्हणून विषयाचे सुख नको नको. हा विचार करता आला पाहिजे, है की नाही महाराज? सत काय, गुरुजी बरोबर आहे ना? सत काय, असत काय, खरं काय, खोटं काय, सारासार विचार करा उठाउटी. नामधरा कंठी विठोबाचे, खरं काय खोटं काय. प्रपंचात आपण व्यवहारामध्ये जगलं पाहिजे. आपला प्रपंच, आपलं जीवन, आपलं शरीर हे आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. आपल्याला ते करायचं करलंच पाहिजे. पण
ते ज्याच्याकरता हे शरीर आहे, ते ज्याच्याकरता या परमात्म्याने दिलेलं आहे, निदान मोटके निमिष भरी दे तू जाय. केवढं द्या, थोडं तरी द्या. असं अखंड सताकडला प्रवास झाला पाहिजे. विषय हे आपल्याला दीर्घकाल म्हणजेच आपल्याला शाश्वत सुखाची अनुभूती देऊ शकत नाही. म्हणून अविनाश करी आपुलिया आईसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. काय उपदेश आहे बघा. अविनाश करी, अविनाश परमात्मा तत्वाच्या दिशेचा आपला प्रवास होणं गरजेचं. आणि मग त्या दिशेचा प्रवास एक तर विचारानं, पुण्यानं, पुण्य पाहिजे, आणि कृपा, 3 गोष्टी असल्या की मग आपल्याला विवेकाची प्राकट्यकरणता व्हायची असेल तर विचार होतो. विचारानं विवेक प्रगट झाला की वैराग्य यायला लागतं. विवेक वैराग्य झाले की समाधी षटकता येतात. शम दम उपरती दीक्षा श्रद्धा समाधान साधनाचा अवलंब केला की मुमुक्षता अनुभूतीच्या दिशेनं त्या प्रवासानं मग गुरुकडं गेलो तर गुरु आपल्याला जो बोध करतात त्या बोधानं दर्शनी समाधान आती जैसे, मनवणी जाणतेनो गुरु भजिजे. बरोबर ना. तेने कृतकार्य होईचे. कृतकार्य शब्दाचा अर्थ आहे आपल्या जीवनाची यथार्थता. ज्याच्या करता आपण आता आलो, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंभवना येर झारे चिरापणे. येण्याची शरीर, या शरीरामध्ये शरीरा येणे सरे, नाही का. या शरीरामध्ये भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आद्यजगद्गुरु शंकराचार्यजींचं वर्णन आहे. ज्याचं चित्त परब्रह्म परमात्म्यामध्ये स्थिर झालेलं आहे, त्याचं कुळ पवित्र आहे. कुलम पवित्र जननी कृतांता वसुंधरा पुण्यवतीचेन अपार सच्चित सुख सागरेस्मिन लिने परे ब्रह्मणे असे चेत. ज्याचं चित्त परब्रह्म परमात्म्यामध्ये स्थिर झाले, त्याचं कुळ पवित्र आहे, त्याची जननी कृतांत आहे. वसुंधरा पुण्यवती त्याच्यामुळे झाले. आद्यजगद्गुरु शंकराचार्यजी त्याचं कुळ पवित्र आहे, ज्याची जननी कृतांत. धन्य धन्य जयाचे कुसी ज्ञानदेव जन्मले. किती आईच धन्य धन्य शब्द आहेत बघा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या दिशा जी आहे ती सताकडली असावी का. कारण असत जास्त काळचं सुख देणार नाही विषय. माणसाची विषयाची इच्छा आहे का सुखाची इच्छा आहे. माणसाला विषयाची इच्छा आहे का सुखाची इच्छा. म्हणजे विषय तेवढ्या करता इच्छित करतो का विषयापासून सुख मिळेल असं त्याला वाटतं एखाद्याला, नाही का. एखाद्याच पण विषयाची इच्छा नाही, सुखाची इच्छा आहे. मग झोपल्यानंतर आपण आपली इंद्रिय पण तिथं नसतात, आपली लीन झालेले इंद्रिय, नाही का, सुषुप्तीमध्ये. म्हणजे तिथे सुषुप्तीमध्ये विषय आहेत का. विषय नाहीत तरी पण सुषुप्तीमध्ये राहण्याची इच्छा आहे आपली. म्हणजे विषयाची इच्छा नाही तर सुखाची इच्छा आहे. मग ते शाश्वत सुख कुठून मिळेल. या जगामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती कुणाकुणाला झाली यांचा आढावा घ्यावा लागेल. रावणाकडे बघितलं तर नाही का. शाश्वत सुख मिळालं काय. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली त्याची. रावणाची संपत्ती किती असेल याचा विचार जर केला तर म्हणतात शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं कसली होती. शुद्ध कांचन. शुद्ध म्हणजे 24 कॅरेट. अजिबात भेसळ नाही. मग म्हणावं लागेल त्यांच्या घराला विटा होते ते सोन्याच्याच होत्या. आणि ते मग विटातला हिशोब नव्हता. आपण कसला हिशोब करतोय सोन्याचा. तोळ्यामध्ये का ग्रॅम मध्ये. ग्रॅम मध्ये का बिस्कुट मध्ये. बिस्कुट मध्ये का विटामध्ये. विटातला हिशोब नाही, घरातला हिशोब. आणि ती 1-2 गावचं घर नाही, 7 कोटी शुद्ध कांचनाची. 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. मग त्या रावणाची संपत्ती किती एवढा हिशोब लावावा लागेल आपल्याला. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली. अहंकार, अहंकारता. आणि मग पैसा कमवायला पाहिजे. पैसा कमवलाच पाहिजे. आपलं शरीर चालायचं म्हणल्यावर पैशाची गरज आहे. ज्ञानोपर्यंत तुकोबरा म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे. पैसा कमवावा पण पैसा खिशात असावा. पैसा बँकेत असावा. पैसा ह्याच्यात बॅगेमध्ये असावा, सुटकेसमध्ये असावा, काय हरकत नाही. पण पैसा डोक्यात ठेवला तर माझ्याकडे एवढा आहे असं डोक्यात ठेवला तर माझ्याकडे एवढा आहे, माझ्याकडे एवढा आहे, मग माझ्याकडे एवढा आहे हा जर डोक्यात ठेवला पैसा तर तो अहंकार वाढवतो. आणि अहंकार माणसाच्या जीवनात काय करू शकतो हे रावणाकडे बघावं. म्हणून वर्णन करा. बघायचं जर असेल एखादी गोष्ट आपल्याला बघायची असेल तर आपण ती चरित्र काढावी लागतात. त्याला अनुभववाले लोक म्हणतात.
मग वाईटाचा अनुभव, वाईट पद्धतीने आलेला अनुभवही ज्या लोकांच्याकडे आहेत ती अशीही लोक आपण बघतो, आणि चांगले अनुभव आलेही आपण बघतो. ज्ञानोबराय तुकोबराय ज्या अवस्थेमधनं होते, सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, ज्या अवस्थेतले तुकोबराय, ज्या अवस्थेतले ज्ञानोबराय, त्या अवस्थेचं जर वर्णन बघायला गेलं तर त्या अवस्थेमध्ये नाही का, त्या अवस्थेमधला जो अनुभव आहे तो आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, आनंद आनंदाशिवाय दुसरा कुठलाच नाही. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या धारा आनंदाचा. अंतकरणामध्ये आनंद आहे, आणि त्या आनंदाची प्राप्ती करायची असेल म्हणजे कृतकृत कार्य व्हायचं असेल तर त्या ज्ञानानं होईल, आणि त्या ज्ञानाची प्राप्ती करायची असेल मनवनी, बोला की होई, जाणतेनो गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संत. मुळाला पाणी घातलं की ते फळालाही मिळेल, फुलालाही मिळेल आणि फांद्यांनाही मिळेल. नाहीतर प्रत्येक फांद्याला, फुलाला, फळाला पाणी घातलं तर ते होणार. याच्याकरता सद्गुरूंची सेवा करावी. सर्व हे जे चिंतन काही चुकलं असेल हा माझ्या वाणीचा दोष आहे, माफ करा. बरोबर आहे ते मात्र संतांचं, ग्रंथाचं, शास्त्राचं चुकल्या सोडून द्या. बरोबर तेवढं घ्या. माऊलीच्या भाषेत न्यूनते पुरते अधिक हे स्रते, म्हणून घ्यावे तुमते विनवित असे किंभवणा तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धीने लेत माझे चिवरले पायिक. पण बाळूमामांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आता विश्वात येणे वागेने तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दाने. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो देवांशील तो तेला हो प्राणीजात. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदे आळी. अनवरत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुष्यांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखे पूर्ण होनी ते लोकी. भजे जो आदि पुरुके अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. द्रष्टा दृष्ट विजय व्हावे, येत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.